गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल फॅमिली नॉट्स आपल्या सगळ्यांचं चॅनल. हो येस, आज आपण चाललो आहोत राधाकृष्ण टेम्पलला, जे खारघरमध्ये आहे. आणि येस, आपल्या गाडीने चाललो आहोत. मी, वियांचा डॅडा. आणि अजून काय बोलायचं आहे तुला? तर आज आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणजे तिकडे पार्किंग्स वगैरे आहे की नाही, टायमिंग्स वगैरे. टेम्पलचा पण टायमिंग आहे, थिंक सो काहीतरी ओपन व्हायचं, क्लोज व्हायचं, दुपारी आय थिंक सो बंद असतं. तर तेच आम्ही तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तिकडच्या म्हणजे काय काय आहे तिकडे आणि काय काय अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत तिकडे. मंदिर तर अट्रॅक्टिव्ह आहेच ते, आणि असं ऐकून आहे की एशियाचं सेकंड लार्जेस्ट मंदिर आहे ते, इस्कॉन टेम्पल. हो ओके, आता बघू कसं काय तिकडे. इंट्रो फार मोठा न करता आपण लगेच जाऊया, स्टार्ट करूया आणि लवकरच आम्ही तुम्हाला भेटतो. असं फायनली आम्ही बसलो आहे कारमध्ये, आणि इथून जी जर्नी आहे ती एक 50 मिनिट्स दाखवते, पण मी 1 तासच पकडून चाललो आहे. आय होप सो आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत मंदिर बंद नको व्हायला. असं तर 1 वाजताचा क्लोजिंग टायमिंग आहे मंदिरचा, आणि मग तो डायरेक्ट ओपन होणार 4 वाजता. ॲज पर गुगल मॅप आम्ही दाखवतो की आम्ही 12 वाजेपर्यंत पोहोचू, पण आम्हाला गुगल मॅपवरती सध्या तरी भरोसा नाही. ट्रॅफिक वगैरे काय किती असेल, लेट्स सी. दाखवते मी आम्ही कसं पोहोचतो ते आणि किती वेळ लागतो. गुगल मॅपच्या अकॉर्डिंग 50 मिनिट्समध्येच पोहोचतो की थोडा जास्त वेळ लागतो. ओके, सो भेटूया थोड्या वेळातच. ॲज युजल मी तुम्हाला बोलले होते, गुगल मॅपवरती भरोसा नाही आहे. ट्रॅफिक लागता लागता आम्हाला 12 वाजले आहेत, आणि स्टील 15 मिनटं अजून आहेत आम्हाला पोहोचायला. आय जस्ट होप की आम्हाला दर्शन मिळू दे, आणि एकदा मी एवढं लांबून वेळ काढून एवढं चाललो आहे. लेट्स सी, अजून 15 मिनटं दाखवतात आहे. तोपर्यंत जस्ट प्रे की आम्हाला दर्शन मिळू दे आणि मग द्वार बंद होऊ देत. सो भेटू आपण तर डायरेक्टली मंदिरात. आणि मला तर वाटत नाही की मंदिरात आतमध्ये शूट करणं अलाउड असेल की नाही. असेल म्हणजे गाभाऱ्यात नाही, पण आजूबाजूच्या प्रेमायसेसमध्ये असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू. पण खरंच खूप भव्य आणि सुंदर मंदिर आहे ते. फक्त होप करूया की आपण त्या वेळेत पोहोचू. पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. पटकन जातो, दर्शन घेतो, आणि मग आपण तुम्हाला दाखवू की आजूबाजूचा परिसर कसं आहे, मंदिर कसं आहे. थोडं दाखव ॲक्च्युली, थोडंसं दाखव. येस येस, हा आहे. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. तुम्ही मंदिर पण बघू शकता. पण नाही, बाहेरच्या गाभारात आलो इथे आम्ही. बाहेर पण भरपूर छोटे छोटे असे मंदिर आहेत, आणि आम्हाला हार्डली 15-20 मिनटंच लागले दर्शन करायला. टायमावर पोचलो आम्ही. नशीब आमचं की ट्रॅफिक पण थोडीशी कमी होती. ट्रॅफिक असं नाही की नव्हती, बट टायमावर पोचलो आम्ही. तर बघू अजून पण भरपूर काय काय मंदिरात बघायला. तर बघू, तसं तुम्हाला दाखवत राहू आम्ही. ठीक आहे, बाय बाय. खाली असं छोटंसं एक म्युझियमसारखं आहे. तिकडे भरपूर काय काय गोष्टी भेटतात, म्हणजे अगरबत्ती वगैरे, राधाकृष्णाच्या भरपूर मूर्तीज वगैरे आहेत, आणि अजून पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अँटिक्स वगैरे, गणपतीच्या मूर्ती वगैरे. तर मेक शुअर करा तुम्ही जेव्हा पण इथे याल मंदिरात
कधी पण जेव्हा याल तर प्लीज इथे व्हिजिट करा. भरपूर काय काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एस्थेटिक गोष्टी आहेत, तुम्ही घेऊन जालच, काहीतरी घेऊन तुम्ही जाल. जस्ट आम्ही मंदिराकडून एक्झिट घेतला आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे. ॲक्च्युली काम अजूनही चालूच आहे, म्हणजे आजूबाजूचं अजून पूर्णपैकी काम झालेलं नाही आहे आणि वातावरणसुद्धा ढगाळ झालं आहे. पावसाचा काही पत्ता नाही आहे. खरंच खूप उकडतंय. आणि बोल अभि, तुला अजून काही बोलायचं आहे का? जेव्हा पण तुम्ही गाडी घेऊन याल हां, तर पार्किंगचं लक्ष द्या. इथे 2-3 गेट्स आहेत. गेट नंबर 1च्या आतमध्ये तुम्हाला पेड पार्किंग आहे. ते काहीतरी 100 रुपये काहीतरी घेतात एका गाडीचे. गेटच्या बाहेर पण तुम्ही गाडी लावू शकता फ्रीमध्ये, बट ते रिस्की आहे. कोण कधी गाडीला काय तर तुम्हाला लावायची तुम्ही लावू शकता, असं काय नाही. पण 100 रुपये बघण्यासाठी आपण मोठ्या गाडीचं नुकसान नका करून देऊ, म्हणजे एवढंच म्हणणं. आणि चप्पल स्टँड वगैरे सगळं काय गोष्टी आहेत आतमध्ये. हां, ॲक्च्युली आम्ही एंटर केलं आणि आम्हाला कळतच नव्हतं की चप्पल कुठे काढायची आहे ती. त्यातच आमचा थोडासा वेळ गेला, पण लकीली आम्हाला दर्शन छान भेटलं. झालं आमचं दर्शन. आणि मंदिर पण 1 एक्झॅक्टली आहे वाजेपर्यंत ना, चालू असतं. हो आणि ते पण एक्झॅक्टली आहे ना, विचार मंदिराच्याच खाली आपलं थोडंसं असं प्रसादमसारखं आहे, म्हणजे इकडे स्नॅक्स अवेलेबल आहेत. जसे की स्वीट स्नॅक्स, आपले लाईट स्नॅक्स, ते थोडंफार आम्ही खाल्लं हो. आहे. टेस्ट पण छान आहे आणि प्राईससुद्धा रिजनेबल आहे. आणि हे काय आपण धूप आणि देवाचं साहित्य घेतलेलं आहे. सो थोडंसं मंदिराच्या आजूबाजू आपण फिरूया आणि मग रिटर्न जायला निघूया. आहे मंदिर खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. आणि एवढी शांतता आहे ना. थांबा 1 मिनटं, आपण थोडा सामान, माझा हात आहे ना खाली करूया. अभि खोल ना. गरम इतकं होत आहे ना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. पाऊस काय थांबलाय, थंडावा नाही देऊन गेला, सॉरी. आणि हे आय गेस इथे काहीतरी होत असेल, म्हणजे छोटे छोटे फंक्शन वगैरे असं काहीतरी होत असेल. झाला, निघालोय. खरंच बाहेर खूप गरम होत आहे. म्हणजे मी लिटरली व्हिडिओ अर्धा शूट करता करता गाडीत येऊन बसले मी आणि केस पहिला वरती बांधली. से हाय बेटू, हाय. इथं हाय. आणि आम्ही निघतो आहे. आय डोंट नो कसं पेमेंट असेल इथे, गुगल पे की कॅश? ऑनलाईन पेमेंट ना. सो एक्झिट होताना पे करायचं आहे. येस, ऑनलाईन पेमेंट आहे. फायनली आम्ही घरी पोचलो आहेत आणि प्रॉपर 1 तास लागतो आमच्या इथून. पाऊस नव्हता, पण थोडी गरमी होती, पण काही नाही, मजा आली आम्हाला. आणि हो, इथेच आपण ब्लॉग एंड करूया. विहान सुद्धा चिडतोय, त्याला झोप आली आहे. आणि अभि, तुला काय ॲड ऑन करायचं आहे, काही सांगायचं आहे? जाताना सावकाश जावा, रस्ते थोडे खराब झालेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे आम्हाला, सो प्लीज सबस्क्राईब करा एवढा व्हिडिओ बघितला असेल तर. बाय बाय. येस, भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.